बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पश्चिम रेल्वेच्या सुरत भुसावळ मार्गावर अमळनेर येथे प्रताप कॉलेज जवळ भुसावळकडून सुरतकडे जाणाऱ्या मालगाडीचे कोळशाने भरलेले 60 डबे रुळावरून घसरल्याने वाहतूक कोंडी झाली होती। या अपघातामुळे मालगाडीतील कोळसा आणि काही डबे रेल्वे रुळावर पडले होते। दिनांक 15 मे रोजी दुपारी 2च्या सुमारास सदर घटना घडली होती। घटना घडताच या अपघाताची माहिती प्रशासनाला मिळाली होती। माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। प्रसंगी युद्धस्तरावर रेल्वे सेवा सुरळीत करण्याचं काम यावेळी प्रशासन करत होते। अद्याप या अपघाताचे कारण समोर आलं नाही। या अपघातामुळे सुरत भुसावळ मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती, तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या। यात शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर दुपारी 3:30 वाजल्यापासून अमरावतीकडे जाणारी सुरत अमरावती एक्सप्रेस थांबवून ठेवण्यात आली होती। 2 तासाच्या वर वेळ गेल्याने प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली। तसेच स्टेशन मास्तर यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा अमळनेर नजीक मालगाडीचा अपघात झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली असल्याचे कळाले। शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर एक कॅन्टीन सुविधा आहे। प्रवाशांनी अवघ्या अर्ध्या तासात कॅन्टीन खाली केली, परंतु पुढे किती तास गाडी थांबणार याची कल्पना प्रवाशांना नव्हती। अमरावती एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवर काही तासापासून थांबली आहे, असे रेल्वे स्टेशन नजीक असलेले परसामळ गावातील लोकांना कळले। त्यांनी रेल्वेतील प्रवाशांसाठी 2 क्विंटल तांदळाची खिचडी बनवण्यास सुरुवात केली। यासाठी गावातील महिलांचाही समावेश होता। प्रवाशांसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। लहान मुलांसाठी दूध, बिस्किट, मोठ्यांसाठी चहा वाटप करण्यात आले होते। रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच महिला, वृद्ध, लहान मुलं यांच्या मोठमोठ्या पंक्ती जेवणासाठी बसल्या होत्या। तसेच शिंदखेडा येथील गरिमा शोरूमचे मालक सुमित जैन, दक्षिणमुखी मारुती मंडळ आणि शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले होते। अशा पद्धतीने ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले। शेवटी रात्री 1 वाजता गाडी निघाली। प्रसंगी सर्व प्रवाशांनी शिंदखेडा रेल्वे स्टेशनला आनंदाश्रूंनी निरोप दिला। यावेळी दृश्य पाहण्याजोगे झाले होते। यावेळी शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सदर शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर इमर्जन्सी विभाग नाही। RPF द्वारे रेल्वे पोलिसांची नियुक्ती नसल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी बाहेरून आले आहेत। प्लॅटफॉर्मवरील जेंट्स टॉयलेट मध्ये लाईट आणि पाणी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती। जवळील गावकऱ्यांनी प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, असे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले। शिंदखेडा पासून नजीकच्या गावांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना वैकल्पिक व्यवस्था रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आली नव्हती, अशी खंत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली आहे। तुमचं नाव काय ताई? माझं नाव बसंती किशोर परसैया। अकोल्याला जायचं आम्हाला। सुरत गाडीमध्ये बसलो आधी, अमरावती ट्रेन आणि मधामध्ये समोरच मालगाडी पडल्यामुळं इथं थांबलो आम्ही। सिंदखेड 4 वाजतापासून सर्व गावकरी मंडळींना आमची जेवणाची सेवा केली, पाण्याची बॉटलाची, आम्हाला कुरकुऱ्याचे पाकिट, बिस्किटाचे पाकिट, हे सर्व भरपूर आम्हाला सेवा केली। सर धन्यवाद त्यांना आमच्याकडून। आमचे मंगल आभार यावं आम्ही त्याचे। त्यांचा खूप उपकार आहे आमचे, आम्ही विसरणार नाही आम्ही हे दिवस। आता गाडी किती वाजेला सुरू होणार आहे? टायमिंग काही अडचण नाही आहे, कारण की आम्ही जेवण वगैरे रेल्वे प्रशासनातर्फे तुम्हाला मदत झाली आहे का? हो झाली सर। या ठिकाणी अमरावती एक्सप्रेस किती वेळपासून उभी आहे? इथं टायमिंग दुपारी 3:30चा आहे। 3:30 वाजतापासून ही आलेली आहे, कारण की समोर अमळनेरला ॲक्सिडेंट झालेला आहे मालगाडीचा, त्यामुळे ही गाडी समोर जाऊ नाही शकत। त्यामुळे 3:30 वाजतापासून आतापर्यंत गाडी थांबली। पुढचा जो रस्ता किती वाजेपर्यंत क्लिअर होईल? त्याच्याविषयी नेमका टाईम नाही देऊ शकत, तरी पण 2 तास लागेल पाहिजे। 2 तास, अजून 2 तास। आणखी 2 तास। तर आपल्या प्रशासनातर्फे, रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची काय सोय केली गेली? आपल्या प्रशासनातर्फे अनाउन्समेंट वगैरे वेळोवेळी त्यांना माहिती दिली गेली। त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था केली प्रशासनातर्फे, थंड पाण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था। त्याच्यानंतर लहान मुलांसाठी दूध, अनाउन्समेंट वेळोवेळी त्यांना माहिती पुरवली गेली की काय नेमकं। आपल्या या रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन विभाग आहे का? आपत्कालीन विभाग नाही आपले नाही। या ठिकाणी आता रेल्वे कर्मचारी ऑफ ड्युटी, ऑन ड्युटी दोघं उपस्थित आहेत का? सर्व उपस्थित आहे। अंदाजे किती संख्या असेल? अंदाजे 10 संख्या 10 असते। रेल्वे पोलीस कर्मचारी या ठिकाणी म्हणजे तैनात आहेत का? आपल्या रेल्वे स्टेशनला तैनाती असते का त्यांची? आहेत। तर आता किती असते? पण बोलावण्यात आला त्यांना, तर ते हजर आहे। कुठल्या रेल्वे स्टेशनवरून मागवलेत त्यांना? आपल्या RPF दोंडाईच्यावरून येतात आणि सिटी पोलीस स्टेशन येतात।
रेल्वे समितीचा JRTAचा मेंबर बोलत आहे. पडसामळ ग्रामपंचायतनी जेवणाची सुविधा दिली आणि त्यानंतर पाणी थंड पुरवलं आणि बाकी दूधची व्यवस्था केली आणि रेल्वे प्रशासनाने खूप चांगली मदत केली. सुमित जैन आमचे मित्र त्यांनी खूप सारा सपोर्ट केला, पाणी बॉटल आणि त्यानंतर खाण्याच्या छोट्या मुलांना वस्तू उपलब्ध करून दिली. यासाठी सुमित भाऊचे बी आणि ग्रामपंचायतचे बी आभार व्यक्त करतो. परसामळद्वारे किती क्विंटल तांदूळाचा खिचडी पाठव? 4 क्विंटल याची खिचडी पाठवल्या गेली. काय नाव आपलं? नाव आपलं? दिलीप इंद्र सिंगराज. या ठिकाणी परसामळ गावातर्फे प्रवाशांची आपल्यातर्फे काय सोय करण्यात आली? आम्ही 2 क्विंटल तांदूळची खिचडी टाकली. पाण्याची व्यवस्था कुठून झाली? पाण्याची व्यवस्था गाडी लावली आम्ही घरून, तिथून पाणी टँकरमध्ये भरून याविषयी आपण प्रवाशांची बातचीत केली का? प्रवाशांचे काही नाही, आम्ही आलो स्टेशनवर पाहिलं आम्ही तिथं लहान लहान मुलांची परिस्थिती पाहत नाही जात होते म्हणून आम्ही गेलो आणि ग्रुपवर टाकलं. गावाचं सर्व पुऱ्याने सहकार्य केलंय. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्याला मदत केली काय या संबंधी? हा म्हणजे ते काही आहे त्यांना विचारूनच आम्ही केलंय. बा ते थांबणारे करा तुमच्याने जेवढं होईल. आणि परत लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली आहे. आपण रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी खिचडी वाटपमध्ये मदत केली का? हो केली त्यांनी. बोटर लोक मैं अकोला का रहने वाला हूँ. मेरा नाम शेख जी भाई है और यहाँ के गांव वालों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ. इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था करे, बहुत अच्छा खाने पीने का इंतजाम करे, बच्चों को बिस्किट दूध वगैरह का बहुत पूरे गांव वालों का हम सबकी तरफ से धन्यवाद है. बहुत बहुत धन्यवाद. गाँव वालों को आप क्या मैसेज देना चाहते हैं? गांव वालों ने बहुत अच्छा काम किए. ऐसा जैसे पहली बार आगे भी अगर होता है ऐसा कुछ. यहाँ पर आपका जो गाड़ी रुका हुआ है ये किस कारण से रुका, आपको पता है क्या? ये गाड़ी का एक्सीडेंट उधर दूसरी मालगाड़ी का एक्सीडेंट अमलनेर के पास हुआ. उस वजह से 4 बजे से हम सूरत से निकले और अकोला जाने का था तो यहाँ पर रुके हुए हैं. ये गाँव वालों का बहुत बहुत धन्यवाद सर. मी सुरतहून बसलेला आहो आणि सिंदखेड राजापूर ही गाडी बंद पडल्यामुळे या वर्षभर ग्रामपंचायतनं आम्हाला जे अन्नदान आणि पाण्याचा वाटप केला त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक त्यांचा आनंद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. संपादक भूषण पवार, शिंदखेडा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब